जय शिवराय मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकडगाव जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेमुळे दोन गटांत तीव्र वाद झाला। वाद इतका चिघळला की महिलांना निर्वस्त्र करून मारहाण करण्याची संतापजनक घटना घडली। ही केवळ एका पुतळ्याची नाही तर भावना, मान, सन्मान आणि समाजातील फूट यांची कथा आहे। सुरुवात ही 3 फेब्रुवारी 2026 पासून चालू आहे। अज्ञात व्यक्तींनी गावातील अंगणवाडी सार्वजनिक जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला। काही दिवस शांततेने सुरू राहिलेला हा पुतळा हटवण्याची मागणी गावातील एका गटाने केली। त्यांचे म्हणणे ही जागा लग्न कार्यक्रमांसाठी वापरली जाते, म्हणून पुतळा ग्रामपंचायतीच्या अधिकृत जागेत हवा। पण दुसऱ्या गटाने यास तीव्र विरोध केला। वाद वाढत गेला आणि 20 फेब्रुवारी 2026 रात्रीला हा वाद हाणामारीत रूपांतरित झाला। शिवसेना, उबाटा गट, महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ या पुतळा हटवू नये म्हणून विरोध करत होत्या। यांच्यावर गावातील काही लोकांनी कथितरित्या बेदम मारहाण केली, कपडे फाडले आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप आहे। ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळला। घटनेच्या रात्रीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सध्या गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे। 24-25 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत। मारहाण, विनयभंग, हल्ला इत्यादी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः गावात जाऊन पीडितांची भेट घेतली। त्यांनी सरकारला अल्टिमेट दिला, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा शिवसेना, इतर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना या घटनेचा निषेध करत आहेत। महिला आयोगानेही कारवाईचे आदेश दिले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे एकतेचे, न्यायाचे आणि मराठ्यांच्या अभिमानाचे प्रतीक आहे। पण आज त्याच पुतळ्याच्या नावाने समाजात फूट पडली, महिलेचा अपमान झाला। आता प्रश्न उरतो, असे वाद कधी थांबणार? कधी भावनांचा आदर होईल? तुमच्या मताची प्रतीक्षा आहे मित्रांनो। कमेंटमध्ये सांगा। जय शिवराय आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून ही घटना विसरली नाही पाहिजे। धन्यवाद मित्रांनो।